श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करूत अशीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर सरिता 24 स्वामी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील। तर 21 जुलै 2024 म्हणजेच गुरुपौर्णिमा। तर पहा, पुढच्या महिन्यात 21 जुलैला वार रविवारी गुरुपौर्णिमा आहे। तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीय आणि एक अभूतपूर्व असा क्षण म्हणजे गुरुपौर्णिमेचा। कारण दरवर्षी आपण महाराजांना आपल्या गुरु करून घेतो किंवा महाराजांना आपलं गुरुपद स्वीकारायला महाराजांचं गुरुपद आपण घेतो, त्यांना स्वीकारायला सांगतो, त्यांना विनवणी करतो, प्रार्थना करतो। कारण महाराज कुणाचंही गुरुपद घेत नाही, ज्याच्या भाग्यात हे असतं त्यांनाच हे गुरुपद मिळतं। तर पहा, जे आपण स्वामी सेवा करतोय ते आपण खरंच खूप भाग्यवान सेवेकरी आहोत। जे या स्वामी सेवेत नाही आहेत, जे या मार्गात नाही आहेत, तर हे त्या एक वेगळ्या सुखापासून वंचित आहेत असं म्हणायला हरकत नाही। भलेही त्यांना वाटत असेल की हे काय स्वामी सेवेने काय तुमचं घडणार आहे, असंही तुमच्या प्रारब्धात जे आहे ते होणारच आहे, असंही तुमच्यापेक्षा मी जास्त सुखी समाधानी आहे। पण आपण जर पाहत असाल, एखादी व्यक्ती जर सुखात आनंदात दिसत असेल तर ती त्याचं पुण्य खर्च करत असल्याने, समजा आपल्या मार्गात काही अडथळे आलेत, अडचणी दुःख असतील, तर कदाचित आपण आपले जे काही पापकर्म आहेत ते संपवत असतो आणि आपण पुण्याचा राशी आपल्या वाढत असतात। तर कुणाचं प्रारब्ध कसं आहे किंवा काय याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही, त्याबद्दल प्रेडिक्ट करणं आपल्या हातात नाही। आपल्या हातात आहे ती आपल्या परब्रह्माची म्हणजे स्वामी समर्थांची सेवा करणं आणि साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आपले स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवा आपल्याला नक्कीच रुजू करायच्या आहेत। तर या सेवेमुळे आपल्या कितीतरी पिढ्यापिढ्यांचे आपले जे दोष असतात, ऋण असतात, ते ऋण आपण फेडण्यासाठी कुठेतरी लायक होत असतो। तर पहा, 1 तारखेपासून किंवा तुम्ही आजपासून सुद्धा सुरुवात करू शकता। ज्यांना ह्या सेवा करायच्या आहेत, काही महिलांच्या अडचणी येत असतील तर तुम्ही आतापासून सुद्धा ह्या सेवा सुरू करू शकता। मध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर ते 4-5 दिवस गॅप करून तुम्ही पुढचे त्या कंटिन्यू करू शकता। किंवा समजा तुम्ही 21 दिवस सारामृत पाठाची सेवा संकल्पयुक्त करणार आहात, मध्ये तुम्हाला अडचण आली तर ते 4-5 दिवस स्किप करून तुमचे जे अध्याय एक्स्ट्रा आहेत तर ते तुम्ही जेव्हा तुम्हाला तुमचे म्हणतो ना मासिक धर्म येऊन गेल्यानंतर तुम्ही ह्या सेवा एका दिवशी 2-2 अध्याय 2 वेळा पाठ केले तरी चालतील। असं 2-2 करत तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे 21 अध्याय संपूर्ण करू शकता। तुम्ही 2, 3, 4 तुम्हाला जे शक्य आहे दिवसभरात 3 सुद्धा होऊ शकतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ। कारण साधारण जे नियमित सेवा करतात त्यांना मॅक्झिमम जो सारामृताचा पाठ आहे तो 1 तासाभरामध्ये 21 अध्याय होऊन जातात। तर ज्याला ही सेवा करायची आहे, संकल्पयुक्त घेऊन करायची आहे, तुम्हाला काही अडचणी, दुःख, संकट असतील तर नक्कीच तुम्ही ही 21 दिवसांची 21 पाठांची स्वामीचरित्र सारामृताची सेवा करायला सुरुवात करा। ज्यांच्याकडे अजूनही हे ग्रंथ नाही आहेत, पुस्तक नाही आहेत, तर त्यांनी हे घ्या। किंवा ज्यांना घ्यायला जमत नाही, तुमचा काही ग्रुप आहे आणि तुमच्या ग्रुपला तशी काही मदत हवी असेल तर त्या ग्रुपसाठी जर सारामृताची गरज असेल तर नक्कीच आम्ही म्हणजे मी माझ्याकडून वैयक्तिक प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत ते ग्रंथ विना मोबदला पोहोचवता येतील। नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता। तर हे सारामृताचे जे काही ग्रंथ आहेत तर ते द्यायचा प्रयत्न मॅक्झिमम स्वामी कृपेने करूयात। तर पहा, हे झालं सारामृताचं। तर त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राची सेवासुद्धा करू शकता। कमीत कमी रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, अशी 21 दिवसांची सेवा करू शकता, 11 दिवसांची सेवा करू शकता। पहा, आपल्याला जर सेवा करायची असेल, तुम्ही जास्त तुम्हाला लिहायला वाचायला येत नाही, किमान तारक मंत्र तुम्हाला म्हणू शकता। तुम्हाला तारक मंत्र पूर्ण पाठ आहे किंवा तुम्हाला थोडं थोडं वाचता येतं तर तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता। आणि जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणत असता तेव्हा तो ग्लासवर तुम्ही जर हात ठेवून जर ते म्हटलं तर ते भारित केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे, घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे। किंवा तुम्हाला वाटतं की शेजारी पाजारी तुमच्या कोणी आजारी आहे किंवा तुमच्या जे घरी येतात त्यांना सुद्धा तुम्ही स्वामींचा तीर्थ म्हणून तुम्ही देऊ शकता। तर हे झालं आपल्या तारक मंत्राबद्दल। त्याचबरोबर ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे ते सुद्धा त्यांनी करू शकता। संकल्पयुक्त पारायण करावं, तुम्हाला घरीच पारायण करायचं असेल तर तुम्ही सप्ताहाचा पारायण करा, 8व्या दिवशी
सांगता करा. पारायणाचे नियम सगळे आहेत, जे काही मी आता जस्ट व्हिडिओमध्ये परत एकदा मी शेअर केलेले आहेत. त्याचाही व्हिडिओ आहे, तोही तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तसेच आपल्याला गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं घ्यायचं आहे याचाही व्हिडिओ आहे, किंवा त्याबद्दल नवीन एकदा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी अपलोड करेन. पण त्यासाठी आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या वेगवेगळ्या सेवा आपण रुजू करू शकतो याबद्दल किंवा जे नवीन सेवेकरी असतील, ज्यांना स्वामी सेवेबद्दल जास्त काही माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर पहा, दत्तात्रेय वज्रकवच, तुम्ही कदाचित हे वज्रकवचबद्दल ऐकलं असेल. तर वज्रकवच म्हणजे काय? कुठलंही जे कवच आपण जेव्हा वाचत असतो, देवी कवच असेल, दत्तात्रेय वज्रकवच असेल, तर हे वज्रकवच म्हणजे पूर्ण आपली ह्यातून संरक्षण होतं. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कसलंही भय राहत नाही, शत्रूचं भय राहत नाही, कुठल्याही करणी बाधा, पिशाच बाधा किंवा जे काही डाकेने शाकेने म्हणतात, या कशाचाच भय तुम्हाला राहत नाही आणि सतत तुमचं तिथं संरक्षण केलं जातं. तर तुम्ही नित्यपाठामध्ये सुद्धा दत्तात्रेय वज्रकवच जर वाचायला सुरुवात केली तर स्वामी कृपेने आज दत्त मंदिरात जायला मिळालं. महाराजांचं खूप सुंदर दर्शन झालं आणि तिथे जाऊन मला ते दत्त वज्रकवच वाचायला सुद्धा महाराजांनी ती सेवा करून घेतली. याबद्दल महाराजांचे मी खूप ऋणी आहे. तर हे दत्तात्रेय वज्रकवच तुम्हाला कुठेही मिळेल. इव्हन तुमच्याकडे आत्ता नसेल तर तुम्ही गुगलवर जाऊन तुम्ही त्याची प्रिंटसुद्धा काढू शकता. दुकानात जाऊन तुम्ही त्याचं पुस्तक जरी घेतलं तरी साधारण 5-10 रुपयापर्यंत सुद्धा ते पुस्तक येऊन जातं. तर दत्तात्रेय वज्रकवच वाचायला मॅक्झिमम 5 मिनिट लागतात. तर 5 मिनिटामध्ये तुमचा हा दत्तात्रेय वज्रकवच तुमचं वाचन होतं. तर याची आवर्तनं किमान एकदा 11 वेळा, 21 वेळा तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता. किमान तुम्ही 11 वेळा वाचायला जर सुरुवात केली आणि 21 दिवसाचा संकल्प घेऊन केलं तर कठीणातले कठीण प्रश्न सुटायला तुमची मदत होते. किंवा तुमच्या शारीरिक अधिक व्याधी असतील, तुम्हाला तुमचं जॉब किंवा शिक्षणामध्ये अडचण येत आहे, तुम्हाला चांगला जॉब मिळत नाही आहे, शिक्षणामध्ये पाहिजे तिथे ॲडमिशन्स मिळत नाही आहेत, त्याचबरोबर मुला-मुलींचे लग्न ठरत नाही आहे, तर तुम्ही आपल्या मुलांसाठी संकल्प घेऊन करू शकता. किंवा मुलांना स्वतःच्या विवाहासाठी चांगला योग्य आणि सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी सुद्धा ह्या सेवा आहेत. पहा, आजकाल बरेच लव्ह मॅरेज वगैरे हे प्रकार होत असतात. पण तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत असता किंवा स्वामींना जेव्हा तुम्ही प्रार्थना करता की माझ्यासाठी योग्य त्या गोष्टी तुम्ही करा, कारण कधी-कधी आपल्याला वाटतं की नाही, बरेच जण असेही आहेत की मला याच्याशीच लग्न करायचं आहे म्हणून मी ही सेवा करणार वगैरे. पण कसं आहे की आपल्याला ज्या काही गोष्टी कळतात त्याहीपेक्षा जाऊन परब्रह्माला आपली काळजी असते. आपलं सुख कशात आहे, आपलं पुढे जाऊन काय गोष्टी घडणार आहेत हे आपल्याला कधीच माहीत नसतं. पण स्वामी जे करतात किंवा स्वामींनी आपल्यासाठी जी योजना घातलेली आहे तर ती योजना खूप सुंदर असते आणि आपल्या मागण्या पलीकडचे किंवा आपल्या इच्छा पलीकडच्या ह्या महाराजांच्या योजना असतात. तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे महाराजांना शरण जा. महाराजांच्या इच्छेत इच्छा जेव्हा आपण मिळवायला सुरुवात करतो तेव्हा अत्यंत सुंदर अशी अनुभूती आपल्याला यायला सुरुवात होते. पहा, तसं पाहायला गेलं तर कुठल्याही सेवेला आपण निस्वार्थ सेवा जर केली, कुठलंही तुम्ही संकल्प न करता, संकल्प म्हणण्यापेक्षा कुठलीही इच्छा न धरता तुम्ही जर सेवा करायला सुरुवात केली, किंवा ह्या सेवा मला तुमच्यापर्यंत रुजू करून द्या आणि मला हे सारामृताचे पाठ मला तुमची सेवा म्हणून करायची आहे, किंवा असं किंवा ह्या जर तुम्ही गोष्टी करायला सुरुवात केल्या, महाराजांकडे काहीच मागायची वेळ तुमच्याकडे येत नाही. कारण महाराज तुम्हाला इतके भरभरून देत असतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मी सुद्धा ह्याच फेजमधनं गेलेले आहे की महाराजांकडं मला असं हवं आहे, तसं हवं आहे. पण जेव्हा मला लक्षात आलं की ह्या गोष्टी घडतच नाही आहेत, मग तेव्हा लक्षात आलं की महाराजांना माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करायचं आहे. आणि तेव्हा कुठेतरी आम्हाला कळायला लागलं की आपण काहीही न मागता जेव्हा महाराजांच्या सेवा करतो तेव्हा महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे तेच करत असतात आणि त्यानंतर काहीच मागण्याची वेळ येत नाही. महाराज खूप भरभरून देत असतात. कधी-कधी आपण नको त्या गोष्टींचा अट्टहास करतो, पण पुढे जाऊन आपल्या लक्षात येतं की आपण चुकीच्या गोष्टींचा अट्टहास केला होता. तर याचबरोबर दत्तात्रेय वज्रकवच मी तुम्हाला बोलले, तसेच अजूनही अशा खूप सुंदर सुंदर सेवा आहेत. तर तुम्हाला दत्तबावनीचं सुद्धा पारायण करतात बरेच जण. दत्तबावनी म्हणजे काय आहे? गुरुचरित्राचा सार म्हणजे दत्तबावनी आहे. तर 52 श्लोकामध्ये केलेली ही जी दत्तबावनी आहे, तर जे आपले गुरुचरित्राचे 52 अध्याय आहेत त्याची एक सारामृत जे म्हणतात त्याचं सार हे दत्तबावनीमध्ये आहे. ते जे 52 ओव्यांचं जे 52 दत्तबावनी आहे, तर ती सुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे. जर ती सुद्धा तुम्ही 11 दिवस 21 दिवस संकल्पयुक्त केली, या गुरुपौर्णिमेनिमित्त नवीन सेवेला सुरुवात केली, तर त्याचे सुद्धा खूप सुंदर असे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील. पहा,
कुठलीही सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा कदाचित आपल्याला असं वाटतं, अरे मी हे संकल्प घेऊन केलं, मी ते संकल्प घेऊन, माझे कुठलेच प्रश्न मिटत नाही आहेत, काहीच मार्गी लागत नाही. पण थोडा सावकाश करा. कारण आपलं कदाचित आपल्या पापांची किंवा आपल्या वर्षानुवर्ष जे काही आपले दोष आहेत, तर ते दोष नष्ट करण्यासाठी ह्या सेवा उपयोगी पडल्या असतील आणि यानंतर जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तर तेव्हा आपण जेव्हा ह्या सेवा करायला सुरुवात करतो, तर कधी-कधी खूप अडचण येतात, खूप त्रास होतो, वाटतं सेवा नको करायला. पण तेव्हा तुमचा जो त्रास होत असतो, तेव्हा महाराज तुमचे सगळे दोष धुवून काढून महाराज तुम्हाला त्यांच्या जवळ घेत असतात. कारण महाराजांजवळ जाण्यासाठी आपलीही पात्रता हवी असते आणि आपली पात्रता नसते, कारण आपण खूप दोषयुक्त कर्म करतो, दोषयुक्त वागणूक करतो, बोलतो, विचार करतो. विचार जरी केला आपण चुकीचा, वाईट, तर ते सुद्धा आपले दोष किंवा आपले दोष त्यातून सुद्धा वाढत असतात आणि आपलं पुण्यकर्म खर्ची होत असतं. म्हणून जेव्हा आपल्याला परब्रह्माकडे जास्तीत जास्त जवळ जायचं असतं, तेव्हा महाराज आपले सगळे दोष हळूहळू नष्ट करतात आणि मग आपल्याला त्यांच्यासोबत त्यांच्या जवळ बोलवतात आणि त्यांच्या पायांची धूळ होण्याची आपली पात्रता हळूहळू यायला लागते. म्हणून कधीकधी सेवेत रुजू झाल्यानंतर आपल्याला खूप दुःख संकट येत असतात आणि जे सेवा करत नाही ते खूप सुखात आनंदात वाटतात, पण ते महाराजांपासून दूर दूर जात असतात आणि कदाचित ते महाराजांकडे मागून काही गोष्टी त्यांच्या होतही असतील, पण महाराज म्हणतात तुला हे हवं आहे ना, हे घे, पण मी तुझ्याजवळ कधीच राहणार नाही. आणि आपण जेव्हा काहीही न मागता सेवा करतो तेव्हा महाराज आपल्या नेहमी सोबत असतात, नेहमी आपल्या त्यांच्या जवळ आपल्याला त्यांचे राहण्याची आपल्याला ती एक सुसंधी उपलब्ध करून देतात. म्हणून आपले दोष म्हणतो ना आपण, दोष नष्ट होत असतात जेव्हा आपले संकट वाढत असतात. तर ही गोष्ट आणि महाराजांना समजणे खरंच कठीण आहे. ह्या जगात असं कोणीच नाही जे महाराजांना समजून घेऊ शकेल, कारण महाराज म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत, आपली मायमाऊली आहेत आणि प्रत्येक जीवांची काळजी या स्वामींना आहे. आणि दत्त महाराज म्हणजे देणारे, दत्त या शब्दातच देणारे असा त्याचा अर्थ आहे. तर दत्त आणि स्वामी महाराज हे त्यांचेच एक अवतार आहेत आणि आपल्याला ते नेहमी भरभरून देत असतात. आणि बघा, आपण म्हणतो महाराजांचं नामस्मरण करतो, सेवा करतो, पण आपण काहीही करत नाही. ते करता करविता तेच आहेत, तेच आपल्याकडून करून घेत असतात आणि आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स तेच वाढवत असतात किंवा आपल्याकडे दोषयुक्त कर्म जाळून आपले जे काही अवगुण बाजूला ठेवून दुर्लक्ष करून आपल्यावर ते सतत कृपा करत असतात. अपरंपार कृपा महाराज करत असतात आणि त्यांचे जे काही नामस्मरण आपल्याकडून होतं, काहीतरी पुण्यकर्म होतं, काही म्हणतो ना आपण काही पोथी पारायण वाचन होतं, काही आपण त्यांचे दानधर्म जेव्हा करतो, हे सगळं 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 फक्त आणि फक्त त्यांचीच कृपा आहे म्हणून आपण करत असतो आणि तेच आपल्याकडून करून घेणारे आहेत आणि ते इतके इतके दयाळू कनवाळू आहेत की ते ह्या सगळं सेवा आपल्याकडून करून आपल्याला आपल्या पुण्याच्या राशी आपले सगळे दोष घालवून आपल्याला पुण्याच्या राशी आपल्या वाढवत असतात. तर इतके कनवाळू आपले महाराज आहेत. तर या परब्रह्माची सेवा करायला कधीच कमी पडू नका आणि तुम्ही कुठल्याही पदावर असा, कुठेही नोकरी करा, तुम्ही बिझनेस करा, कोट्यांचे मालिक असाल तरीसुद्धा महाराजांपुढे काहीच नाही. कारण महाराज म्हणतात की या ब्रह्मांडाची किंमतसुद्धा माझ्या लंगोट्या एवढी नाही, असे हे आपले महाराज आहेत. तर याचे कोटी सूर्य कोटी ब्रह्मांड चालणारे माझे ब्रह्मांड नायक आहेत. तर यांची सेवा आणि म्हणतो ना, यांचे नामस्मरण सगळ्यात मोठी सेवा कुठली असेल तर ते नामस्मरण. तुम्ही दुःखात, संकटात, तुम्ही कुठेही असा, तुम्ही प्रवास करताय, तुम्ही काम करताय, तुम्ही अजून काही करत असाल, स्वयंपाक करताय, तर त्यामध्ये सगळ्यात नेहमी तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही सतत असं भासवत राहा किंवा बोलत राहा महाराजांसहित, महाराज मी बाहेर निघाले, तुम्ही माझ्यासोबत चला, महाराज मी घरी आलेली आहे, तुम्हीही आता स्थानापन्न व्हा, तुम्ही विश्रांती घ्या. आपण जो काही नैवेद्य घरात बनवतो तो नैवेद्य महाराजांना द्या. तुमचं सकाळपासून अगदी चहा असेल, पाणी, दूध जे काही असेल ते तिथून ते सुद्धा द्यायला सुरुवात करा. तुम्ही नाश्ता करताय तर पहिला महाराजांना द्या, मग तुम्ही ग्रहण करा. तुम्ही जेवण करणार आहात तर तुम्ही महाराजांना आधी नैवेद्य भरवा आणि मग तुम्ही स्वतः खायला घ्या. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण महाराजांना इतकं काही भरभरून करत असतो किंवा आपल्याला वेगळ्या सेवा करायला मिळत नाही, तर तुम्ही जे काही नित्यकर्म करता त्यात महाराजांना इन्व्हॉल्व करा. बघा, तुमच्याकडून कुठलंही
पापकर्म घडणार नाही, तुमचे विचार शुद्ध होतील, तुमचा आहार सात्विक असेल. सगळ्यात महत्त्वाचं या सेवा करताना आपण नॉनव्हेज खायचं नाही आहे. जे खात असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, कृपया ना मांसाहार बंद करा. काहीही होत नाही. तुम्हाला वाटते प्रोटीन्स मिळतील, हे मिळतील, ते मिळतील, काही नाही. शाकाहार हाच आपला आहार आहे. कुठल्याही प्राणीमात्रांना खाऊन, कारण जसे आपण महाराजांचे लेकरं आहोत तसंच ते प्राणीमात्रेसुद्धा त्यांचे लेकरं आहेत. तेव्हा बघा, त्यांना मारून तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्ही जे खाता पिता त्यातून तुमचे सात्विक विचार, तुमची जडणघडण होते आणि तुमच्याकडून कृत्यसुद्धा तसंच केलं जातं. म्हणून जेव्हा आपण सात्विक आहार घेतो तेव्हा सात्विक वागणूक आपल्याकडून घडते आणि म्हणतो ना, संत सज्जनांच्या आपल्याला आसपास आपल्या संत सज्जनांचा सहवास मिळतो आणि आपल्याकडून जास्तीत जास्त ह्या सेवा घडत असतात. पण जेव्हा आपण तर करत असतो. म्हणून ह्या सर्व सेवा करताना किमान तुम्ही घरात करत नॉनव्हेज असेल तर तुम्ही स्वतः बंद करा, तुमच्यापासून सुरुवात करा आणि तुम्ही हळूहळू बघा. तुम्हाला कदाचित एक अशी वेळ येईल की तुम्हाला अजिबात खाण्याची इच्छा राहणार नाही. तर जे करत असतील तर त्यांनी ही काळजी घ्या. जे करणार, जे अजिबातच करत नाही त्यांचा काही प्रश्नच नाही, त्यांना तर वेगळं सांगायची काही गरजच नाही. तर पहा, जेव्हा या सेवा करत असतो किमान तेव्हा तरी तुम्ही हे जर ह्या गोष्टीचं पालन केलं तर तुम्हाला खूप छान अनुभूती येत असते. तर सात्विक आहार, सात्विक विचार यांनीच आपले जे काही वर्तमान आहे ते आपण घडवू शकतो आणि वर्तमानामध्ये केलेल्या आपले जे काही व्यवहार आहेत, आपली वागणूक आहे, तर याच गोष्टी आपल्या भविष्य घडवत असतात. म्हणून जो काही आपल्याला श्वास दिलेला आहे, प्रत्येक श्वास हा प्रत्येकाला मोजून दिलेला आहे, तर तो प्रत्येक श्वास स्वामींच्या सेवेत घालवा, स्वामींच्या सानिध्यात घालवा आणि अजून काय आपल्याला कसे कुठे महाराज अनुभूती देतील आणि कुठल्या रूपात आपल्याला दर्शन देऊन जातील हे आपल्यालाही कळणार नाही. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच तुम्हीसुद्धा कुठल्या सेवा करणार आहात नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता. तर सगळ्यांकडून जास्तीत जास्त सेवा घडाव्यात आणि सगळ्यांच्या छान छान इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत, अशीच मी महाराजांनी ज्यांना प्रार्थना करते. आणि यावर्षीसुद्धा भरपूर पाऊस पडू दे, सुकाळ होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करून मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ.